ललिताज किचन जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पोळ्यांचा काला। त्याच्याकरता मी या 2 पोळ्या हाताने चुरून घेतल्या आहे। त्याच्याकरता लागणारे साहित्य आहे, मी एक कांदा कापून घेतला आहे, एक गाजर किसून घेतलं आहे, थोडे शेंगदाणे, कोथिंबीर, लिंबू आणि फोडणीकरता लागणारे आपल्याला जिरं, मोहरी, हळद आणि चटणी। चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता तेल घेतलंय मी, तेलामध्ये मी जिरं घालते, मोहरी घालते, त्याच्यानंतर आपल्याला घालायचे शेंगदाणे, कारण शेंगदाणे थोडे चांगले तळले गेले पाहिजे। आता आपले शेंगदाणे तळून झाले, जास्त लालही नाही करायचे कारण ते कांद्यामध्ये पण होतील। आता आपण टाकू कांदा। कांदा आपल्याला चांगला लाल करून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये थोडं मीठ घालायचं, थोडं घालायचं, बाकीचं आपल्याला नंतर घालायचं। आणि आपण हळद घालू 1 चमचा, चटणी आपल्याला नंतर घालायची कांदा लाल झाल्यावर, नाहीतर ती जळेल कांद्यामध्ये। आता कांदा आपला चांगला झालाय, कांद्याचं कच्चं पण गेलेलं आहे। कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये, त्याचा फक्त कच्चापणा गेला पाहिजे कांद्याचा। आता आपण 1 चमचा चटणी घालू। चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, मी घालते 1 चमचा कारण आम्ही जास्त तिखट खात नाही। चांगलं घालून घ्यायचं। चटणी घातल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा, मीडियमवर पण नाही, कमीच ठेवायचा। आता आपण चुरलेली पोळी घालू। आपण कांद्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं, आता थोडंसं मीठ घालायचं। मीठ कमीच खायचं, शेजाऱ्याला मीठ कमीच पाहिजे। आता थोडी चवीकरता साखर घालते, कमीच घालायची साखर, आवडत असल्यास घाला, नाहीतर नाही घातली तरी चालते। आमच्या घरी थोडीशी किंचितशी साखर मी घालते, सगळ्यांना आवडतं। तर हे झालंय। आता हे झाल्यानंतर ते किसलेलं थोडंसं गाजर घालते। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपला कांदा आता रेडी झालाय। आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालू, भरपूर कोथिंबीर घालायची, भरपूर कोथिंबीर घातली तर काला छान लागतो। आणि थोडासा लिंबू पिळून घेऊ। लिंबू गॅस बंद केल्यानंतरच पिळायचा, नाहीतर काला आपला कडू होईल। लिंबू कडवट होतो गरम झाल्यानंतर। खूप छान लागतो हा काला, तुम्ही करून बघा। संध्याकाळच्या वेळेस भाजी नसली तर आपल्याला कंटाळा आलाय भाजी पोळी करायचा, तर 2 पोळ्या शिल्लक आहे, तर काला करून घ्यायचा, मस्त खायचा आणि छान पोट भरतं। आता हा काला आपण दह्यासोबत खाऊ शकतात,